ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. काळ्या बाजारात जाणारे 5.6 लाखांचे धान्य पकडले, तिघाविरुद्ध गुन्हा दाखल. सेनगाव ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वस्त धान्य काळ्या बाजारात नेणारा टेम्पो पकडला असून त्यातून स्वस्त धान्याचा गहू व तांदूळासह 5.44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात सेनगाव पोलिसात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव ते रिसोड मार्गावर एका टेम्पोमधून स्वस्त धान्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, जमादार भगवान आडे, प्रेमदास चव्हाण, हरिभाऊ गुंजकर, अजित सौर, विशाल खंडागळे, शेख जावेद यांच्या पथकाने रविवारी रात्री 3 वाजल्यापासून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान कोळसा शिवारात मध्यरात्री 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक टेम्पो क्रमांक MH37B1578 हा संशयावरून थांबविला. टेम्पो चालक शेख जावेद शेख निजामुद्दीन राहणार रिसोड याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात स्वस्त धान्याचा गहू व तांदूळाचे कट्टे आढळून आले, ज्यामध्ये 1,11,584 रुपयाचे 50 क्विंटल 72 किलो वजनाचा तांदूळ आणि 32,640 रुपयाचा 41 कट्ट्यातील 16 क्विंटल 32 किलो वजनाचा गहू आणि 4 लाखाचा टेम्पो असा एकूण 5,44,224 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्वस्त धान्य वाहतुकीचे बिंग फुटल्यामुळे चालक शेख जावेद याने सदर धान्य नरसी नामदेव येथून शेख अयूब याने भरवून दिले, तर रिसोड येथे सलीम अली यांच्याकडे नेले जात असल्याचे सांगितले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रेमदास चव्हाण यांनी सेनगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चालक शेख जावेद शेख निजामुद्दीन राहणार रिसोड, अयूब राहणार नरसी नामदेव तसेच सलमान अली राहणार रिसोड या तिघाविरुद्ध EC ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये चालक शेख जावेद याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यास या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे हे करीत आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.